हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आणि माझ्या मुली निघालो आहे, कुठे जाणार ते तर तुम्हाला नक्की कळेलच। पण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। तर मी चालली आहे आमच्या जुन्या चाळीत राहणाऱ्या, म्हणजे आम्ही सगळे एकत्रच राहिलो होतो चाळीमध्ये, त्या काकींच्या घरी। आणि त्या काकींनी माझ्या मुलींना लहानपणापासून स्वतःच्या आईसारखं जीव लावून जपलं होतं। तर आम्ही त्यांना एक हे दिलेलं आहे, सरप्राईज दिलेलं आहे। त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलंच नव्हतं की आम्ही घरी येतोय म्हणून त्यांचे एक्सप्रेशन्स बघा कसे आहेत। आणि त्या खूपच खुश झाल्या माझ्या मुलींना बघून। माझ्या मुलींना मी लहान असल्यापासून त्यांच्याकडे सोडून कामाला जात होते आणि एकदम बिंदास जात होते, आपल्या मुलांसारखं त्या सांभाळत होत्या। आणि ही जी ताई आहे आशुताई, तिच्या डोहाळ जेवणाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर तिला ट्विन्स झाले, त्यांना बघायसाठीच आम्ही त्यांच्या घरी आलो होतो। आणि छान असा मिसळपावसुद्धा त्यांच्या सुनेने केला होता। आणि आपली रोजचीच गडबड, मी आले कामावरती, मुलींना सोडलं घरी आणि कामावरती आता बनवलं आहे वरण, वांग्याचं भरीत, भात लावलेला आहे आणि चपात्यासुद्धा झालेल्या आहेत। आणि किचन प्लॅटफॉर्म क्लीन करून मी आता जाणार आहे दुसऱ्या कामावरती। तर बघूया आज दुसऱ्या कामावरती काय बनवायचं। आणि एका दादाने आपल्या व्हिडिओला कमेंट्स केली होती की तुम्हाला तुमच्या कामावरचे अलाउड करतात का व्हिडिओ बनवण्यासाठी। तर नक्कीच दादा ते माझ्या व्हिडिओला चांगलेच कमेंट्स करतात। आणि आत्तापर्यंत तर त्यांनी माझ्या व्हिडिओ न बनवण्यासाठी असं कधी बोलले नाही आहेत। आणि माझ्या कामावरचे लोक खूप सपोर्टिव्ह आहेत। टोमॅटोची इकडे चटणी बनवलेली आहे मी, वरण भात, ज्वारीची भाकरी आणि बटाटा फ्राय करून मिरचीसुद्धा फ्राय करायला ठेवलेली आहे। तर इकडचं पण माझं काम होतंच आलेलं आहे। किचन कट्टा क्लीन करून मी आता निघाले तिसऱ्या कामावरती जायला। आणि मला वाटलं दादा आले पाठवून म्हणून मी असे एक्सप्रेशन्स दिले, आणि आले तरी काही हरकत नाही, ते काही मला काही बोलणार नाहीत व्हिडिओ करते म्हणून। ते तर उलट माझ्या व्हिडिओला चांगलीच कमेंट्स करतात। तर मी आता तिसऱ्या कामावरती जाते आहे। तिसऱ्या कामावरती भात बनवायचा आहे, मुगाची तिखट आमटी आणि परसबीची भाजी बनवायची।